नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 84 ते 91. आज्ञेचे त्या करुणी पालन, ज्ञानदेव होई उल्हसित. बोलेन ते करावे श्रवण, करोनी मोकळे मन. पुत्र प्रेमाने होय मोहित, धृतराष्ट्र विचारे संजयास. धर्मस्थान जे कुरुक्षेत्र, काय तेथली खबर. पांडव आणिले करे माझी, युद्ध प्रवण त्या क्षेत्री. काय घडले इतुके अवधी, सांग मजसी झडकरी. संजय होतसे वाक् प्रवृत्त, म्हणे पांडवांनी केला उठाव. जणू महाप्रलयाचे वेळी काळ, गिळंकृत करण्या उघडी तोंड. तैसे घनदाट ते सैन्य, कोण घालेल तया आवर. जैसे उसळता काळकूट, होतसे ना त्याचे शमन. समुद्र गर्भातील अग्नी, वडवानल जयास म्हणती. घेता त्याने ऐसी उसळी, मग भिडतो तो अंबरी. तैसेची हे सैन्य दल, रचिला त्याचा चक्रव्यूह. सज्ज जाहले युद्धास, भासे अति भयानक. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की आता जास्त विषय न वाढवता त्वरित कथेचं वर्णन करायला सुरुवात करा. आणि त्या आज्ञेचं पालन करताना ज्ञानदेव अत्यंत उत्साहित झाले आणि श्रोत्यांना म्हणले, जे जे मी आता बोलीन ते आपण सर्वांनी श्रवण करावं. पुत्र प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, कुरुक्षेत्र जे धर्मस्थान आहे तिथली काय खबर आहे? पांडव आणि माझी लेकरं त्या युद्धक्षेत्री तयार आहेत आणि एवढ्या सगळ्या वेळामध्ये तिथे काय घडलंय, मला लवकर सांग पाहू. आता संजय बोलता झाला. म्हणे, पांडवांनी तर उठाव केलाय आणि ते वर्णन तो असं काही करतोय जणू महाप्रलयाच्या वेळी सगळ्यांना गिळंकृत करण्यासाठी काळ कसं मोठं तोंड उघडेल तसं काहीसं ते दृश्य दिसतंय. घनदाट असं ते सैन्य आहे, त्याला कोण आवरणार आहे? एखादं काळकूट किंवा एखादं मोठ्याच्या मोठ्या विषाचं प्रमाण जर उसळायला लागलं तर त्याचं शमन जसं करता येणार नाही तसंच काहीसं चित्र मला आता दिसतंय. समुद्राच्या गर्भामध्ये जो अग्नी पेटतो ना त्याला वडवानल असं म्हणतात आणि त्याची जी काही उसळी वरती उसळते ती जणू काही अंबराला आकाशाला भिडल्यासारखी वाटते. तसंच हे सैन्यदल इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि त्याची रचना ही चक्रव्यूहाकार आहे आणि ते सगळे आता युद्धाला सज्ज झालेत आणि ते अत्यंत भयानक दृश्य मला दिसतंय असं संजय वर्णन करतोय कुरुक्षेत्रातलं धृतराष्ट्र राजासाठी.
अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 84 ते 91. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 92 ते 99. परवा न करता दुर्योधन, जरा न त्याची डगमग, जैसे हत्तींचा कळप, सिंह नाही मोजित. द्रोणाचार्यांचे येऊनी समीप, बोले मग तो दुर्योधन, पाहिले का आपण उसळलेले पांडव सैन्य. हुशार ऐसा द्रुपदपुत्र, नाव जयाचे दृष्टद्युम्न, रचिले त्याने विविध व्यूह, जैसे गिरिदुर्ग सभोवार. ज्यास देऊनी विद्यादान, शिकवून दिले शहाणपण, पहा कैसा तो सैन्यसिंह, तयार केला सहज. योद्धे ऐसे ही असाधारण, शस्त्रास्त्रात जे प्रवीण, क्षत्रिय म्हणून जे निपुण, जणू प्रति भीम अर्जुन. प्रसंगी सांगतो येथ, कौतुकाने मनापासून, सात्यकी विराट शूर द्रुपद, महारथी श्रेष्ठ येथे हजर. धृष्टकेतूचे कितान, पराक्रमी काशीराज, उत्तमौजा नृपनाथ, शैब्यराज दिसतो येथ. पांडवांची ही सेना बघून त्याची पर्वा न करता दुर्योधन तिथे समोर उभा ठाकलेला आहे. त्याची जरासुद्धा डळमळ होत नाही आहे. जसं की एखादा सिंह हा हत्तींचा कळप कधी मोजत बसत नाही. द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन तो म्हणतोय, पाहिलंत का पांडव सैन्य कसं उसळलंय ते. हुशार द्रुपद पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न, त्यांनीसुद्धा विविध अशा रचना रचून युद्धसैन्य आखलेलं आहे. जणू काही असे सभोवार पसरलेले मोठमोठे गिरिदुर्ग उभे राहिले. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या सैन्याच्या रचना त्यांनी केलेल्या आहेत. ज्यांना विद्यादान देऊन शहाणपण देऊन मोठं केलेलं आहे, तो सैन्य सिंह किती सहज तयार केला ह्या लोकांनी. आणि हे सगळे योद्धेसुद्धा इतके असाधारण आहेत, विविध शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण आहेत आणि क्षत्रिय म्हणून अत्यंत निपुण आहेत. जणू काही कौरवांमधले हे सर्वजण भीम आणि अर्जुनचेच प्रतिकृती असल्यासारखे आहेत. प्रसंगी मी आता तुम्हाला मनापासून कौतुकाने सांगतोय की इथे सात्यकी आहे, विराट आहे, शूर द्रुपद आहे, महारथी श्रेष्ठ सगळे इथे हजर आहेत. जसं धृष्टकेतू आहे, चेकितान आहे, पराक्रमी काशीराज आहे, उत्तमौजा आहे, नृपनाथ आहे, शैब्यराजही मला इथे दिसतोय. इतकं वर्णन हा संजय राजा धृतराष्ट्रासाठी करतोय. ओवी क्रमांक 92 ते 99. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 100 ते 107.
कुंती भोजही येथे दिसला, युधामन्यू इथे आला, पुरुजितही आला पहा, सकल नृप दिसती मजला. दुर्योधन म्हणे द्रोण गुरूंस, तोषवितो जो सुभद्रेस, तोच तिचा जो तनय, अभिमन्यू हा प्रति अर्जुन. आणखीही द्रौपदीचे पुत्र, सर्व महारथी वीर, संख्येने अपरिमित, न होय त्यांची मोजदाद. आता अमुच्या सैन्यातील प्रमुख, जैसे दृष्टीस दिसतील मज, करीन त्यांचे वर्णन प्रसंगोचित. परंतु जे जे दिसती पुढती, ऐका नावेती संक्षेपानी, प्रताप जणू सूर्य तेजस्वी, गंगापुत्र भीष्म हे दिसती. शत्रुरूपी येता हत्ती, तीव्र वेगे चाल करुनी, सिंहासारखा जो झुंजी, दिसतो पहा कर्णही. ऐसे सारे महाबळ, विचार करता मनात, करेल जगाचा संहार, कृपाचार्य हा केवळ. येथे विकर्णवीर आहे, अश्वत्थामाही पलीकडे, खुद्द यमही मनी बाळगे, धास्ती याची मनातुनी. हे सगळं वर्णन आता संजय धृतराष्ट्राला करतोय. सांगतोय की मला कुंती भोज दिसतोय, युधामन्यू दिसतोय, पुरुजितही दिसतोय, सगळेच राजे माझ्या डोळ्यांना दिसत आहेत. आणि बघा दुर्योधन म्हणतोय द्रोणाचार्यांना की सुभद्रेच्या मनाला भावणारा तिचा तो लाडका मुलगा म्हणजे अभिमन्यू जणू काही प्रति अर्जुनच वाटतोय. आणि ही द्रौपदीचे पुत्र आहेत की जे खूप महारथी आणि वीर आहेत. आणि इतकी संख्या आता त्यांची मला दिसतीये की मला त्यांची मोजदादच करता येत नाही आहे. आता आमच्या सैन्यातील काही प्रमुख जे मला दृष्टीला दिसत आहेत त्यांचं वर्णन मी करीनच. जसा जसा प्रसंग येईल तसं तसं मी त्यांचं वर्णन करत जाईन. पण पुढे पुढे जे मला आत्ता लगेच दिसत आहेत ना त्यांची थोडक्यात नावं मी तुम्हाला सांगतो. जणू सूर्यासारखा तेजस्वी प्रताप असणारे गंगापुत्र भीष्म मला दिसत आहेत. शत्रुरूपी हत्ती चाल करून जर येत असेल तर तीव्र वेगाने चाल करणारा, त्यांना तो उलटवून लावणारा, सिंहासारखा झुंजणारा कर्णही माझ्या डोळ्यांना दिसतोय. असे सगळे शक्तिशाली महाबळ आहेत. आणि जर मनाशी थोडासा विचार केला तर केवळ एकटा मनुष्य जो अख्ख्या जगाचा संहार करेल असे कृपाचार्यही मला आत्ता नजरेला दिसत आहेत. तसंच विकर्णवीर आहे, अश्वत्थामाही त्याच्या पलीकडे आहे. आणि खुद्द यमही ज्यांची भीती बाळगेल मनातल्या मनात, असे हे सगळे रथी महारथी मला डोळ्यांना दिसत आहेत.
ओवी क्रमांक 100 ते 107. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 108 ते 114. समितिंजय सोमदत्ती असे, असंख्य असती तेथे, सामर्थ्याच्या जयांचे, ब्रह्मदेवाही पडेल कोडे. शस्त्रविद्येत जे तरबेज, तसेच मंत्रविद्येत, मूर्तिमंत जे अवतार, काय बोलावे अधिक. अप्रतिम हे योद्धे सारे, अति निपुण युद्धामध्ये, माझ्या बाजूस उभे ठाकले, भान विसरुनी जीवाचे. पतिव्रता करी पतीची सेवा, वाहून सर्वस्वाचा ठेवा. तद्वत हे योद्धे मजला, दाखविती एक निष्ठता. महान समजती हे कार्य, तया पुढे जगणे व्यर्थ. ऐसे हे निस्सीम स्वामी भक्त, आणि सेवेसी तत्पर. युद्धकुशल हे ऐसे, खुद्द कीर्तीस जिंकणारे. मूळ जणू हे क्षात्र धर्माचे, आणखी काय सांगावे. ऐसे सर्व गुण संपन्न, वीर आमुच्या सैन्यात. संख्या त्यांची अपार, गणती ना होय. इथून पुढे संजय सांगतोय, समितिंजय, सोमदत्ती असे असंख्य वीर इथे आहेत की ज्यांच्या सामर्थ्याचं खुद्द ब्रह्मदेवालाही कोडं पडेल असं वाटतंय. शस्त्रविद्येत ते तरबेज आहेत, तसेच मंत्रविद्येतही ते तरबेज आहेत. जणू काही मूर्तिमंत अवतार घेऊन ते इथे रणांगणात उभे राहिलेले आहेत. तर आता अधिक काय बोलावं. असे सगळे अप्रतिम योद्धे आहेत जे युद्धामध्ये निपुण आहेत. ते माझ्या बाजूला उभे ठाकलेत आणि स्वतःच्या जीवाचं भान विसरून गेलेत. जणू काही एखादी पतिव्रता आपलं सर्वस्व वाहून आपल्या पतीची सेवा करेल, तसेच हे सगळे योद्धे मला इथे एकनिष्ठ भासतायत. आणि आपलं जे हे युद्ध करण्याचं कार्य आहे, ह्याला ते अत्यंत महान कर्म समजतायत की ज्याच्या पुढे ते स्वतःचं जीवन किंवा जगणंसुद्धा व्यर्थ मानायला लागलेत. तर असे हे निस्सीम स्वामी भक्त आणि सेवेला तत्पर योद्धे इथे सज्ज झालेले आहेत. हे युद्धकुशल योद्धे जे आहेत ते स्वतः खुद्द कीर्तीला जिंकून घेणारे आहेत आणि मूळ ते क्षत्रिय आहेत. तेव्हा आता अधिक मी काय बोलू. सर्व गुणसंपन्न वीर आमच्या सैन्यात आहेत आणि त्याची संख्याही अपार आहे, त्याची गणतीच होत नाही, असं वर्णन संजय धृतराष्ट्राकडे करतोय. ओवी क्रमांक 108 ते 114. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 115 ते 123. सर्वश्रेष्ठ जे भीष्माचार्य, क्षत्रियात अग्रगण्य, तयांसी दिधला मान,
सेनाधिपतीचा अधिकार. त्यांनी लावले बळ ऐसे, रचियले सैन्य जैसे. किल्लेच जणू ते मोठ मोठे, त्रिभुवनही क्षुद्र भासे. समुद्र कोणा बधत नाही, उधळे उसळे सामर्थ्याने. वडवानल उसळता त्यातूनी, काय वर्णावी मग ती स्थिती. प्रलय काळाचा जो अग्नी, प्रचंड वायू त्यास चेतवी. गंगासूत होता सेनापती, पराक्रमाची लागेल वर्णी. कोण लढेल या सैन्यासी, पांडव सेना तुटपुंजी. सांगतो मी तुम्हासी, संजय बोले धृतराष्ट्रासी. आधीच तो भीमसेन, आडवा तिडवा आडदांड. सैन्याचा अधिपती होय, काय बोलावे तयावर. मग म्हणे सेनापतींना, दल आपुले सज्ज करा. युद्धभूवरील गजदला, विभागून द्या त्या ऐशा. दुर्योधन बोले द्रोणाचार्या, आपण चौफेरी नजर ठेवा. गजावर ठेवावा ताबा, सांगतो मी ते ऐका. धृतराष्ट्राला संजय म्हणतोय, सर्वश्रेष्ठ भीष्माचार्य जे आहेत ते क्षत्रियांमध्ये अग्रगण्य आहेत आणि त्यांना पुढे जाऊन मान जो दिलेला आहे तो सेनापती म्हणून अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यांनी असं काही बळ लावलंय आणि असं काही सैन्य रचलंय की जणू काही मोठमोठे किल्लेच त्यांनी उभे केले आहेत की ज्याच्यासमोर त्रिभुवनही क्षुद्र वाटतंय. जणू काही समुद्र जसा कुणाला ऐकत नाही त्याचा तो उसळत राहतो, उधळत राहतो, इतका सामर्थ्यशील सागर असतो. आणि त्याच्यातच जर का वडवानल उसळला तर मग काय वर्णावं, इतके ते बलवान आहेत आणि सामर्थ्यशील आहेत. प्रलय काळाचा जो अग्नी असतो तो नुसताच चेतवलेला किंवा पेटलेला नसतो, तर प्रचंड वायू त्याला अजून अजून धुमसवत असतो. तसंच गंगासूत जर का सेनापती झाले तर त्यांच्या पराक्रमाची वर्णी लागेल यात काही संशयच नाही आहे. आता या सैन्याशी कोण लढेल आणि त्याच्यापुढे पांडवसेना किती तुटपुंजी आणि थोडकी आहे. आधीच तो भीमसेन म्हणजे तो भीम आडवा तिडवा आणि आडदांडे आणि तो म्हणे या सैन्याचा अधिपती, काय बोलणार आता ह्याच्यावरती. आणि म्हणतोय आता की सेनापतींना आपलं दल सज्ज करा. आता युद्धभूमीवरती जे गजदल आहे ते कुठल्या महारथींकडे कुणी कुणी कसं कसं विभागून द्यावं याचा आता विचार चाललेला आहे. आणि दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय की तुम्ही सगळीकडे चौफेर नजर ठेवा, आणखीन फक्त आपल्या गजावरचा ताबा तो मात्र तुम्ही पक्का ठेवा. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 115 ते 123. धन्यवाद.